हलू नको रे. महामृत्युंजय भगवान त्र्यंबकरायांच्या कृपेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या त्र्यंबक नगरीमध्ये 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असा कौल त्या ठिकाणी त्र्यंबकराजाने दिला आणि आज त्या 20 नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ तथा सेवा पर्व म्हणजे आपण नम्रतेच्या भावनेने माझं गाव, स्वच्छ गाव, सुंदर गाव या ओळीप्रमाणे जेव्हा काम करायला सुरुवात करतो तर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. सेवा पर्व नावाने ही सुरुवात होईल. 100 दिवसाचा कुंभमेळा या ठिकाणी होऊ घातलेला आहे. या नगरसेवकांनी काटेरी मुकुट मी म्हणेल भुसे साहेब या ठिकाणी परिधान केलेला आहे. निवडणूक संपली, खुणशी संपल्या, विरोध संपला. आता आपण संपूर्ण गावाचे नगरसेवक आहोत. या पद्धतीने या ठिकाणी आजपासून कामाला सुरुवात करायची आहे. त्र्यंबक नगरीच्या तर्फे पुन्हा एकदा मी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी दादाजी भुसे साहेबांचं आपण स्वागत करूया. त्यांनी वेळात येऊन या शुभमुहूर्तासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. या त्र्यंबक मध्ये आता नाशिकला आमदार निर्मलाताई गावी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तर या त्र्यंबक नगरीचं नाव भुसे साहेब खराब आहे. प्रचंड मोठं अर्थकारण, लोकांमध्ये भावना शिल्लक नाही अशा पद्धतीने नाव घेतलं जातं. परंतु या व्यासपीठावर बसलेले आपण सगळे या ठिकाणी बघतो त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैजुने असतील, विलास नाना असतील, भगवान बाबा असतील, ज्यांनी पहिल्या दिवसापासून धनुष्यबाण तसा नाही एक विडा उचलला, असे आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष संपत नाना सकाळे असतील, अनिल अण्णा असतील, मनोहर पाटील मेढे असतील, भैरू पाटील मुळाने असतील, त्याचबरोबर सर्वच रवींद्र सोनवणे, भूषणजी अडसरे, सत्यप्रियजी शुक्ल, बाकी नावं घेतले तर बरेच या ठिकाणी असे अदृश्य हात आहेत. छोटू पवार असेल की ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, जनतेमध्ये गेले आणि जनतेच्या भावना त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद केला आणि एवढी मोठी निवडणूक ही एका वेगळ्या पद्धतीने लढवली गेली. फक्त अर्थकारण नाही परंतु लोकांच्या भावना लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि अतिशय चांगली टीम जी आपल्याला मागे दिसते, सगळ्यांचे नाव मी घेणार नाही, अतिशय तरुण, सुशिक्षित, गावाबद्दल जाणीव असलेले चांगले नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले. मी विरोध संपल्यानंतर गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे. समस्या खूप आहे. त्या ठिकाणी 30 मीटरचा मोठा डीपी रोड होतोय. त्या डीपी रोडच्या भूसंपादनाच्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. कुंभमेळ्यामध्ये मी सगळ्या नगरसेवकांना सांगेन, नगराध्यक्षांना सांगेन की आपण प्रत्येकाने आपल्याला काय वाटतं, आपल्या वार्डातल्या लोकांना काय वाटतं, अशा 10 सूचना त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आणून दिल्या पाहिजे. जेणेकरून जे नवीन अधिकारी आलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना आपण त्या सूचना मांडून आणि गावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना त्या ठिकाणी करून घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये बेजावरून आपण एक नवीन पाईपलाईनचं गोदावरी नदी प्रवाहित करण्यासाठी एक योजना मोठी येते. तिच्यामध्ये आपल्या पाण्याचा प्रश्न परत एकदा पुढच्या 50 वर्षासाठी सुटणार आहे. अनेक कामं त्या ठिकाणी आहे. नदीला 24 मीटरचा रोड, 30 मीटरचा घाट त्या ठिकाणी होतोय. तिथेही लोकांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्याही भूसंपादनाच्या बाबतीमध्ये आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल. शाही मार्ग जे आहेत भुसे साहेब बनारसला चांगल्या प्रकारच्या दालनामध्ये शाही मार्ग त्या ठिकाणी झाले, घाट त्या ठिकाणी झाले. त्र्यंबक मध्ये फक्त त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी नाही, निवृत्तीनाथ मंदिरासाठी नाही, परंतु जगभरामधून जे नारायण नागबली असेल, त्रिपिंडी असेल, कालसर्प असेल, या विधीच्या माध्यमातून त्र्यंबकचा अर्थकारण
संपूर्ण चालतं त्यांच्यासाठी देखील नदीवरती कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या पाहिजे. या कुंभाच्या माध्यमातून असा सर्वांगीण विकास या त्र्यंबकचा जर आपण केला तर तुमचं नाव त्या ठिकाणी इतिहासामध्ये कायमस्वरूपी लिहिलं जाईल. अशा पद्धतीचं काम तुमच्या हातून घडो. सर्व साधुसंतांच्या आशीर्वादाने आणि त्र्यंबक राजांच्या मतरूपी आशीर्वादाने तुम्हाला मी परत एकदा निवडून आलेल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द थांबवतो. धन्यवाद.